नमस्कार, मी सचिन बागे. जय श्री स्वामी समर्थ. गेल्या भागात आपण चर्चा केली वस्तू जागेवर ठेवणे. ह्या भागात आपण चर्चा करू नकार पचवण्याची सवय. मोस्टली घरामध्ये काय होतं की पालकांना असं वाटतं की जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलांना मिळालंच पाहिजे. मुलं जे बोट ठेवतील किंवा त्यांच्या मनातही नसेल ती गोष्ट पालक त्यांना आणून देतात. त्यामुळे काय होतं आहे की मुलांमध्ये ना नकार पचवण्याची क्षमता हळूहळू हरवत चालली आहे, लोप पावत चालली आहे. मोठ्यांसाठी हे सोपं असतं, पण मुलांसाठी त्यांच्या हक्कावरती, आनंदावरती, आग्रहावरती गदा आहे. मुलांना सुरुवातीला एक शॉक लागतो, धक्का लागतो आणि राग पण येतो. आई बाबा, शिक्षक माझ्यावर अन्याय करतात, हे माझ्यासोबतच का घडतं. इच्छाभंग होते, म्हणजे हवी असलेली वस्तू आहे, खेळणी आहे किंवा फिरायला जाणं आहे, हे मुलं त्याच्या इमॅजिनेशनमध्ये, मेंदूमध्ये त्याचा आनंद घेऊन ऑलरेडी आनंद घेतात. आणि काय होतं त्याच्यामुळे ऑब्व्हियसली नाही मिळत असेल तर काय होणार, चिडचिड होते, राग होतो, फुगून बसतात. सतत नकार मिळत असेल तर मुलगा काय विचार करतो, मला ना फॅमिलीमध्ये कोणी इम्पॉर्टन्स देत नाही, नो बडी लिसन, सगळे मला इग्नोर करतात. कंपॅरिझन होते की माझ्या मित्राला त्याच्या आईने दिलं आहे पण मलाच माझी आई देत नाही. म्हणजे हा न्यूनगंड, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो. जर पालकांचा रोल काय आहे, जर त्यांना नाहीच करायचं, नकार द्यायचा, तर तो पटण्यासारखं द्या, शांतपणे समजून सांगा. त्यामुळे मुलांचा दृष्टिकोन चेंज होऊ शकतो, विजन चेंज होतं. आजकालची मुलं तसे पर बऱ्यापैकी शहाणी आहेत. तो विचार करतात की कदाचित पैशाची अडचण असेल किंवा ती जी वस्तू मागतोय, जी गोष्ट मागतोय ती मला सुरक्षित असेल, योग्य नसेल. रेसिलियन्सी होते, म्हणजे पुढच्या वेळी मला नक्कीच मिळेल, फ्लेक्झिबिलिटी येते. अल्टरनेट मार्गांचा विचार करतील. म्हणजे जर ठीक आहे ना, मला टी व्ही बघायला मिळालं नाही ना, मी चित्र काढेन, मैदानात खेळायला जाईल. त्यामुळे मुलं नकार पचवायला शिकतील. नकार पचवण्यामध्ये त्यांची खेळाडू वृत्ती स्पोर्टिव्हनेस डेव्हलप होतं. त्यांना नकार पचवताना ते अधिक समजूतदार आणि मेंटली प्रिपेअर, म्हणजे मानसिकदृष्ट्या सक्षम बनतात. तर पुढील भागात आपण चर्चा करू मत मांडण्याची सवय. जर चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. नमस्कार.